स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. हे इथले असे आमदार कोणा तर माझं पदर धरून जातात. मी पदर धरून जाणार माणूस नाही. म्हणजे आपल्या दुष्काळी पट्ट्यातल्या सगळ्यांची परिस्थिती आहे. खानापूर, आटपाडी, कवटेमंकाळ, जत यांचे नेते कोण? जयंत पाटील. यांचे नेते कोण? पतंगराव कदम साहेब. यांचे नेते कोण? आर पाटील. ते जेवढं येईल ते ढापायचे तिकडं. आम्हाला उपाशी. जतला काही नाही, आटपाडीला काही नाही, खानापूरला काही नाही. आता ह्यांचे नेते ते असल्यामुळे हे काय बोलणार? बरोबर की नाही? ज्यांनी ज्यांनी इथं आमदारकी केली त्यांचा कुठेतरी नेता आहे. खानापूर आटपाडीमध्ये ज्यांनी ज्यांनी आमदारकी केली त्यांचा कुठेतरी जिल्ह्यातून नेता आहे. जिल्ह्यातला नेता राज्यात कॅबिनेट मंत्री, जिल्ह्याचा पालकमंत्री पण तोच. तो देणार काय आपल्याला? गोपीचंद पडळकरचा जिल्ह्यामध्ये नेता नाही. काय तुम्हाला काय वाटतंय? कोण आहे का? मला कोणी नाही. मी मानतच नाही येत कोणाला, कारण त्या क्षमतेचा माणूस नाही म्हणून मानत नाही. एखादा क्षमतेचा असतं तर निश्चितपणे मानलं असतं, परंतु त्या क्षमतेची लोक नाही. रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहेत दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स. तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग. दिवाळी डबल गिफ्ट धमाका. दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट. प्रथम बक्षीस 3 दुचाकी, द्वितीय बक्षीस 23 LED टीव्ही, तृतीय बक्षीस 79 मिक्सर, चतुर्थ बक्षीस 83 कुकर्स यांसह आकर्षक ऑफर्स. तर मग वाट कसली बघताय? त्वरा करा. फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा. तुम्हाला हाडांचा त्रास आहे? विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय? मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल. आमच्या उपलब्ध सुविधा: डिजिटल एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्पोर्ट्स मेडिसिन, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया, जॉईंट रिप्लेसमेंट उपचार, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया, मणक्याचे आजार, फिजिओथेरपी, स्पेशल, सेमी स्पेशल जनरल रूम, कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध. तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे. आमचा पत्ता: श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, विटा. अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही पाहणी करण्यासाठी आलो होतो. यात समोरच्या शेडमध्ये इथल्या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन आम्ही 2 तास बसलो होतो आणि त्यांना विचारलं होतं की तुमच्यावरती जबरदस्ती नाही, तुम्ही जर इच्छेनं जमीन देणार असाल तर राज्य सरकार MIDC करायला तयार आहे. याच शेडमध्ये शेतकऱ्यांनी सगळ्या होकार दिला की होय, आम्ही MIDC ला जमीन द्यायला तयार आहोत, आमची काही हरकत नाही. आणि आज 2 महिन्यानंतर MIDC मंजूर झाल्यामुळं तुम्ही माझा इथं सत्कार घेतला, त्याबद्दल मी समस्त उमदीकरांचं, या परिसरातील सर्व लोकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. व्यासपीठावरती रती महारथी आहेत. माननीय चंद्रशेखर गुब्बी साहेब आहेत, आकाराम दादा आहेत, सिद्धरेड्डी सावकार साहेब आहेत, माननीय विक्रम तार साहेब आहेत नगरसेवक, सोमण्णा हाके साहेब, माजी जिल्हा परिषदचे सदस्य मान्य सरदार पाटील साहेब आहेत, महादेव हिंगमिरे साहेब आहेत, नंतर किरण पाटील साहेब आहेत, लक्ष्मण जगगोंड माझे मित्र आहेत, अनिल पाटील आहेत, सगळ्या गावचे प्रमुख सरपंच किरण मामा आहेत, अनेक गावचे लिंबाजी पाटील साहेब आहेत, शेड्याळचे सरपंच आहेत, मुचंडीचे सरपंच आहेत, कोळगिरीचे सरपंच आहेत, बरेच मान्यवर मंडळी आहेत. आता आपल्याकडे खूप लीडर आहेत, काही चिंता करण्याचं कारण नाही. आणि पत्रकार मित्र आहेत. आणि तुम्ही सगळेजण ज्या ज्या शेतकऱ्यांनी या MIDC साठी त्यांची जमीन दिली त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हे सगळं श्रेय त्यांचं आहे. आणि ज्यांच्यामुळे हे घडलं ते आपले युवा नेते संजय तेली हे व्यासपीठावरती आहेत. कारण जत तालुक्यामध्ये काहीतरी नवीन घडावं अशा एका निस्वार्थ भावनेतून आपण काम करत होतो. ज्या मंत्र्याकडे जाईल त्यांच्याकडून काय आणता येतंय का यासाठी माझा सातत्यानं प्रयत्न असायचा. खानापूर आटपाडीला काय आणता येतंय, जतला काय आणता येतंय. आणि उद्योग मंत्री महोदयांच्या सोबत मी एक उपोषण सोडायला ओबीसी आंदोलकांचं गेलो होतो. आणि मग माझ्या डोक्यात विषय आला की मंत्री महोदयांच्याकडून आपण शब्द घ्यावा. संभाजीनगरचं उपोषण सोडलं आणि पुण्याचं उपोषण सोडायला आलो. तो जो 40 मिनिटाचा प्रवास होता
त्या प्रवासात त्यांना मी विनंती केली की जत तालुक्यामध्ये माझ्याकडे 2000 एकर जमीन आहे आणि तुम्ही MIDC केली पाहिजे. त्यांनी सांगितलं होय, तुम्ही जर जमीन देणार असाल तर आम्ही MIDC करू. पुणे विमानतळावरती उतरल्यानंतर त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना फोन केला वरिष्ठ की गोपीचंद पडळकरांचा एक प्रस्ताव आहे, जत तालुक्यामध्ये MIDC करायची आहे, तुम्ही 2 दिवसात तिथं व्हिजिट करा आणि रिपोर्ट करा. तिसऱ्या दिवशी इथं सगळे अधिकारी आले होते, तुम्ही सगळेजण होता. सगळी पाणी झाली, जमीन व्यवस्थित त्यांना पसंत पडली, मग त्यांनी होकार दिला, मग आपली बैठक झाली आणि मग सगळी प्रक्रिया झाली. आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी 1 तास अगोदर आपल्याला मंजुरीचं पत्र मिळालं आणि आता पुढची सगळी कारवाई सुरू झालेली आहे. आता त्यात काहीच अडचण नाही. आचारसंहितेनंतर जमीन खरेदी करण्यासाठी प्रांतांची नेमणूक होईल. प्रांत तुमच्याशी बोलतील, कलेक्टर तुमच्याशी बोलतील, तुमच्याशी चर्चा करतील, जमिनीचा रेट काय ठरवायचा, कसा ठरवायचा हे तुमच्याशी डायरेक्ट बोलतील. तुमच्या बैठका सुरू होतील. आता हे अधिकाऱ्यांचं आणि तुमचं काम आहे. आणि हे सगळं पूर्ण झाल्याच्या नंतर इथल्या सगळ्या सुविधा तयार झाल्यानंतर, रस्ते, गटारी, लाईट ह्या सगळ्या सुविधा तयार झाल्यानंतर, प्लॉट पडून झाल्यानंतर मग परत माझी जबाबदारी आहे, माझं काम आहे. MIDC मंजूर करून घेतली म्हणजे काम संपलं असं नाही. MIDC मंजूर करणं हा एक टप्पा झाला. दुसरा टप्पा असा आहे की इंटरनॅशनल लेवलच्या कंपन्या ह्या उंदीच्या माळावरती आल्या पाहिजेत. ही जबाबदारी माझी आहे. ही जबाबदारी माझी आहे. टाटा, आता गोपी साहेबांनी सांगितलं ना, टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी, आम्ही जे ऐकतो कोणाच्या तरी भाषणातनं, ती सगळी लोक इथं आली पाहिजेत, त्यांच्या कंपन्या आल्या पाहिजेत. एक जरी कंपनी त्यांच्या आली तर 5-5 हजार 10,000 लोक त्या कंपनीमध्ये कामाला लागतील. अशा पद्धतीचा प्रयत्न आपल्याला या वर्षभरामध्ये करायचा आहे. त्यामुळं MIDC मंजूर करणं ही आपली जी जबाबदारी होती ती पार पडली. परंतु त्या MIDC मध्ये इंटरनॅशनल लेवलचे सगळे ब्रँड येणं आणि त्या ब्रँड आल्याच्या नंतर जत तालुक्यातल्या प्रत्येक बेरोजगार युवकाच्या हाताला काम मिळणं हे आता आपलं काम आहे. आणि मला विश्वास आहे, ठाम विश्वास आहे की आपण ते करू शकतो. काही चिंता करायचं कारण नाही. कुणाकडे पण जायला लागू द्या, मी तिथं जाईन, पाठपुरावा करेन. आणि इथं तुमचा गावचा सपोर्ट असल्यामुळे आता अडचण नाही. नाहीतर इतर MIDC मध्ये काय झालंय, तिथले लोक इतका त्रास देतात त्या लोकांना, उद्योगपतींना. ते उद्योगपती हैराण झालेले आहेत. आणि त्यामुळे उंदी गावात त्यांना आम्ही शब्द दिलाय की आम्ही प्रोटेक्ट करू तुम्हाला, तुम्ही अजिबात चिंता करू नका. MIDC मधल्या कुठल्याही कारखानदाराला एकही माणूस त्रास देणार नाही असा आपण त्या सगळ्या लोकांना शब्द देऊ आणि त्यांना घेऊन येऊ. एकदा त्यांना प्रोटेक्शन मिळालं तर चिंता करायचं कारण नाही. आपल्याला मोठ्या प्रमाणात इथं उद्योग करता येईल. त्यामुळं MIDCचा जो विषय आहे, कुणी टीका टिप्पणी करत राहतं, राजकारण नाही म्हटलं तेवढं चालत राहतं, त्याकडे आता लक्ष देऊ नका. आता आपण पुढं कशा पद्धतीनं जाता येईल. आता गोबी सावकारांनी सांगितलं जतची जी MIDC आहे ती 10 हेक्टर मध्ये आहे. तुम्ही समजून घ्या तुम्ही किती मोठं काम केलंय. जतची MIDC आहे ती 10 हेक्टर मध्ये आहे, म्हणजे 25 एकरामध्ये आहे. इथं एक शेतकरी 25 एकराचा ह्या MIDC मध्ये देणार आहे की नाही. 50-50, 60-60 एकर जमीन आहे एकेकाची. आपण जेव्हा बसलो होतो तेव्हा समोर नावं आली होती. तर जतच्या MIDC मध्ये 70 कारखाने आहेत छोटे, त्यातले 40 कारखाने चालू आहेत. 500 लोक तिथं काम करतात. जतच्या MIDCचा हिशोब केला आणि आपल्या MIDCचा हिशोब केला तर आपली उंदीची MIDC जतच्या MIDCच्या 54 पट मोठी आहे. किती? 54 पट. 1, 2, 3, 4 नव्हे, 54 पट मोठी आहे. आपण 540 हेक्टर जमीन दिलाय, आणखी लोक जमीन देणारे आहेत. म्हणजे सांगलीची MIDC जी आहे कुपवाडची ती 166 हेक्टर मध्ये आहे. किती? 166 हेक्टर मध्ये ती MIDC आहे. आणि आपल्या 540 हेक्टरची म्हणजे कुपवाड MIDCच्या 3 पट मोठी आणि परत आणि जमीन आपली शिल्लक राहत्या. एवढी मोठी MIDC आपल्या उंदीच्या माळावरती होतीये. याचा अभिमान आहे की नाही आपल्याला सांगा. आता गोबी साहेबांनी सांगितलं 166 एकरात 400 कारखाने आहेत आणि 15,000 लोक काम करतायत. मग आपल्या इथं किती लोक काम करतील बघा ना. सगळं गजबजून जाईल सगळा परिसर. आपली MIDC फुल फेज मध्ये चालू झालेला, सगळीकडं सगळ्या लोकांना काम मिळेल. अरे इथं येणारी लोक राहणार कुठं?
तुमच्याकडे खोल्या बांधायला मागायला येतील. 4 खोल्या बांधल्या तुम्ही तर तुम्हाला त्याचं भाडं चालू होईल. मोठमोठी हॉटेल होतील इथं. MIDC मध्ये लोक येणार, अधिकारी लोक येणार, ते राहणार कुठं? त्यांना 5 स्टार हॉटेल लागतील, 7 स्टार हॉटेल लागतील, खानावळी तुमच्या इथल्या चालतील. म्हणजे या परिसरातल्या अनेक गावातल्या लोकांना काम मिळू शकतं. ज्या शेतकऱ्यांनी जमीन दिली त्यांनी इतकं पुण्य लोकांचं बांधून घेतलंय की 50,000 पोरांना इथं काम मिळेल. म्हणजे त्याचं पुण्य या शेतकऱ्यांना लागेल ज्यांनी या जमीन दिली. जमीन देणं फार अवघड काम असतं. तुम्ही ते मान्य केलं आणि त्यामुळे आता हा विषय आपण पुढे व्यवस्थितपणे घेऊन जाऊ. दुसरे काम आपल्याला करायचं आहे. आपलं आराध्य दैवत मलकार सिद्ध आहे, अत्यंत पवित्र आहे, अनेक लाखो लोकांच्या श्रद्धास्थान आहे. आपले सगळे पुजारी पण इथं आहेत. तर मलकार सिद्ध मंदिराच्या माध्यमातून डेव्हलपमेंट करण्याचा एक आराखडा मंदिराच्या पुजारी महोदयांनी सगळ्या केला पाहिजे. राज्य सरकारकडून जे लागेल ते तुम्हाला मी उपलब्ध करून देण्याचा शब्द मी आज तुम्हाला इथं देतोय. तुम्ही व्यवस्थितपणे नियोजन करा, प्लॅन करा आणि कशा पद्धतीनं निधी आणायचा. आणि आपण काहीतरी करू ना नवीन. तुमच्याकडे एवढं अर्निंग सोर्स आहे. कर्नाटकामध्ये गेलं तर प्रत्येक मठाच्या संस्था आहेत, मेडिकल कॉलेज आहे, किरण पाटील सरांचं आहे, तुम्हाला माहित आहे इथं शाळा. तसं एखादं एज्युकेशन हब या आपल्या मलकार सिद्ध मंदिराच्या ट्रस्टीच्या माध्यमातून करता येतोय का याचा विचार आपल्या पुजारी बांधवांनी केला पाहिजे. आणि तुमचं सगळ्यांचं एकमत झालं तर त्याला लागल ती ताकद तुमच्या पाठीमागं उभा करायचा शब्द मी आज तुम्हा सगळ्यांना देतोय. काहीतरी वेगळं करू आपण, काहीतरी वेगळं करू आणि ते आपण करू शकतोय. ती करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. त्याच्यासाठी लागणारी मोठी जमीन तुमच्याकडे मंदिराकडे आहे, देवस्थानकडे आहे. ह्याचा काहीतरी आपण उपयोग करून घेऊ. हे 2 कामं आपल्याला महत्वपूर्ण या उमदी गावासाठी आणि परिसरासाठी आपल्याला करणं आवश्यक आहे की जेणेकरून लोकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. बाकीचे विषय आहेत. आता निवडणूक जाहीर झालेली आहे. 22 तारखेपासून अर्ज भरायचं सुरू आहे. पार्टीकडे अनेक लोकांनी तिकीट मागितलेलं आहे. तुमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे की मी पण इथून निवडणूक लढवावी. तर आता पार्टी ठरवेल त्याबद्दल कोण लढायचं, काय लढायचं, कसं लढायचं. पण आपण सगळे एकसंघ होऊन माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमागं, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागं ताकदीनं जत तालुका उभा करूया. महायुतीचं सरकार परत येणार आहे 1,00,000%. कारण आता सगळी भिजताय ती आपल्या लाडक्या बहिणींच्या हातामध्ये आहे. तुम्ही जरी फुटला तर त्या फुटत नाहीत. कारण मध्य प्रदेशमध्ये 27च्या 27 खासदार बहिणींनी निवडून दिलेले आहेत आणि त्यामुळं आता 1,500 खात्यावरती सगळ्यांच्या येत आहेत. काय विरोधक म्हणले काँग्रेसवाले की आम्ही सत्तेमध्ये आलो तर आम्ही लाडकी बहीण योजना पहिल्यांदा बंद करू. काँग्रेसच्या आमदारांनी स्टेटमेंट दिलं. काही लोक त्यांनी कोर्टात पाठवली. इतके ते घाबरलेत. त्यांना माहित आहे काँग्रेसचा पुढारी तिकडं आणि घरातली भगिनी आपल्याकडं, अशी परिस्थिती आहे. ते थांबत नसते. त्यांना माहित आहे ना, अरे 1,500 काय म्हणले 1,500 काय होणार. अरे आम्ही बघितलंय, गावात आम्ही राहतो. कणकण जर आली, ताप जर आला, 50 रुपये डॉक्टरला द्यावे लागतात. म्हणून आमची बहीण 4 दिवस अंथरुणात अंगावरती सगळा तो आजार काढते का नाही. गोळ्याला इंजेक्शनला 50, गोळ्याला 200 रुपये द्यायला नाहीत म्हणून. 1,500 रुपये आमच्या गरीब भगिनींच्यासाठी मोठी रक्कम आहे. आणि म्हणून या सगळ्या योजना ज्या राज्य सरकारनं आणलेत ना, दुष्काळी तालुक्यासाठी पाण्याचा विषय आला आपला. मी आता आज दिवसभर 12-13 गावात दौरा केला. लोकांनी पाणी कधी येणार, पाणी कधी येणार. माननीय देवेंद्रजी जलसंपदा खात्याचे मंत्री आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2,000 कोटी रुपये आपल्याला दिले. हे पहिल्यांदा असं घडलं. आता आपले जलसंपदा खात्याचे मंत्री होते ना जयंत पाटील, त्यांनी दिले का पैसे? त्यांचं देणं त्यांच्या हातात होतं, परंतु भावना नव्हती. जतची लोक ऊस तोडीला पाहिजे तिकडं, तुम्हाला पाणी द्यायचं नाही म्हणून त्यांनी पाणी दिलं नाही. आपलं सरकार आहे ते पाणी देणारं सरकार आहे. तुम्ही अजिबात चिंता करू नका. त्यामुळं आता मैदान लागलेलं आहे. आणखी परत येणं होईल. संजय रावना आणि तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण व्यवस्थितपणे ताकदीनं, जे विरोधक लोक आहेत उमदी गावातली, त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, बाबा आम्ही काहीतरी काम करतोय. आमची काम करण्याची भावना आहे, आमच्या सरकारची काम करण्याची भावना आहे. सरकार ताकदीनं अशा विषयामध्ये पाठबळ देत आहे, तर तुम्ही सुद्धा आमच्या सोबत येण्याची आवश्यकता आहे. जे विरोधक लोक आहेत, आता ठीक आहे, त्यांना वाटत होतं की MIDC होत नसते, शक्य नाही, तर तिथपर्यंत ठीक आहे ना. पण आता शक्य झालंय. शक्य झाल्यानंतर तर तुम्ही बदललं पाहिजे ना.
उगाच कुणाला तर मागं लागायचं, काहीतरी करायचं आणि त्याला काही उपयोग पण नाही. मी त्या खोलात जात नाही, परंतु तुम्ही काहीतरी योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिल्यानंतर, आधीच गडी इतकं व्हायबल झालेत, त्यात तुम्ही आता एवढा दणका दिल्यानंतर, काल सगळे जाऊन तिथं मुंबईत साहेबांच्याकडे जाऊन बसले होते असं मी मीडियात ऐकलं. मला काय माहित नव्हतं, मीडियात ऐकलं. म्हणजे बाहेरचा नको, बाहेरचा नको, बाहेरचा. आज मी काय पाकिस्तानात ना अफगाणिस्तानात आलोय का? बाहेरचा म्हणजे मी कुठला आहे? हा, मी कझाकिस्तान, इराण, इराक, तुर्कस्तान तिकडचा आहे का? श्रीलंका, बांगलादेश? अरे मी या जिल्ह्यातला आहे, आटपाडी तालुक्यातला आहे. आणि 2019ला मी बारामतीत निवडणूक लढवली होती. माझा जिल्हा सोडला, सातारा जिल्हा सोडला आणि परत पुणे जिल्ह्यामध्ये जाऊन उभा राहिलो. आता इथले विद्यमान आमदार आहेत, त्यांचे मावस बंधू आपल्या जिल्ह्याचे मंत्री होते मागच्या वेळेस. ते 2014ला पुण्यात जाऊन उभा राहिले होते. राहिलेत की नाही? कोण कुठून बरोबर? मोदी साहेब आता गुजरातचे आहेत, ते वाराणसीतून उभा राहतात. राहुल गांधी हा तिकडच्या इटलीवाल्यांचा नातू आहे, तो इथला पण नाही, तो इकडं वायनाडमध्ये जाऊन उभा राहतो. उगाच काहीतरी बोलत राहतात. लोक काही लक्ष देत नाहीत. लोक मध्ये त्याला काय म्हणायचे म्हणून मी आता गावागावात फिरून आलो. ते म्हणजे त्याला काय बोंबलायचं ते बोंबलू द्या, आम्ही तुमच्या सोबत आहे. अरे मी म्हटलं तुम्ही माझ्या सोबत आहात, पार्टीनं जर ठरवलं तर मग मी तुमच्याकडे येईल मैदानामध्ये, तुमच्याकडं मतं मागण्यासाठी येईल. कारण जत तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याची आवश्यकता आहे, गरज आहे. आणि मला विश्वास आहे की आपण जत पूर्ण तालुक्याचा शहरासहित 5 वर्षाच्या आतमध्ये पूर्ण चेहरा बदलू शकतो. ही क्षमता राज्य सरकारमध्ये आहे. बदलू शकतो की नाही? तुम्हाला विश्वास आहे का नाही? आता जत शहरामध्ये मी फिरायला लोकांनी बोलवलं इकडं तिकडं. आमच्या कटरेत आहेत, त्यांनी बोलवलं मला तिथं. आमच्या ऑफिसच्या मागे त्यांचं घर आहे. ते म्हणजे आमच्या कॉलनीत त्या महिला तुम्हाला भेटणार आहेत. त्या महिलांना भेटलो, त्या काय बोलल्या, 8 दिवस आमच्या घरात पिण्याचं पाणी येत नाही. जत शहरामधली परिस्थिती, तिथून बिरनाळ तर हाकेच्या अंतरावरती आहे, तिथं म्हैसाळचं पाणी आलं का तिथंच येतं. जत शहरामध्ये 8 दिवस प्यायला पाणी नाही. 65 गावातच नाही अडचण आहे असं नाही, जत शहरात पण अडचण होती. मला त्यांनी सांगितलं पाणीच येत नाही. मी म्हणलं चिंता करू नका, मी ती सगळी फाईल तिथं कुठं धुळखात पडल्या ती काढतो बाहेर आणि मंजूर करून आणतो, तुम्ही काळजी करू नका. आणि 2 महिन्याच्या आतमध्ये जत शहरासाठी लागणारे सगळे, इथं आपले नगरसेवक आहेत, विक्रमदादा आहेत, किरण मामा आहेत, अन्य काही मंडळी आहेत, 78.94 कोटी रुपये आपण नगरोत्थानमधून मंजूर करून आणले. टेंडर पण झालं, आचारसंहिता संपल्या काम पण चालू होईल. जत शहरासाठी पाणी पुरवठ्याची योजना. आपण काम करणारी लोक आहोत. आम्हाला काय नुसतं इकडं तिकडं कुणाही तर मागे आम्ही फिरत बसत नाही. आपण कसं लहानपणी सवासण्याला आईच्या मागे पदर धरून जायचो जेवायला, बरोबर आठवते का नाही? आता सवासण्या कमी होते, पहिलं आपण जायचो. हे इथले असे आमदार आहेत, कुणाही तर मागे पदर धरून जातात. मी पदर धरून जाणार माणूस नाही. म्हणजे आपल्या दुष्काळी पट्ट्यातल्या सगळ्यांची परिस्थिती आहे. खानापूर, आटपाडी, कवटेमंकाळ, जत, यांचे नेते कोण? जयंत पाटील. यांचे नेते कोण? पतंगराव कदम साहेब. यांचे नेते कोण? आर पाटील. ते जेवढं येईल ते ढापायचे तिकडं. आम्हाला उपाशी. जतला काही नाही, आटपाडीला काही नाही, खानापूरला काही नाही. आता ह्यांचे नेते ते असल्यामुळे हे काय बोलणार? बरोबर की नाही? ज्यांनी इथं आमदारकी केली त्यांचा कुणीतरी नेता आहे. खानापूर आटपाडीमध्ये ज्यांनी आमदारकी केली त्यांचा कुणीतरी जिल्ह्यातच नेता आहे. जिल्ह्यातला नेता राज्यात कॅबिनेट मंत्री, जिल्ह्याचा पालकमंत्री पण तोच. तो देणार काय आपल्याला? गोपीचंद पडळकरचा जिल्ह्यामध्ये नेता नाही. काय तुम्हाला काय वाटतंय? कोण आहे का? माझा कोणी नाही. मी मानतच नाही इथल्या कोणाला, कारण त्या क्षमतेचा माणूस नाही म्हणून मानत नाही. एखादा क्षमतेचा असतं तर निश्चितपणे मानलं असतं, परंतु त्या क्षमतेची लोक नाही, त्यामुळे मी कोणा मानत नाही. माझा नेता सागर बंगल्यावरती बसलेला आहे आणि तो सक्षम आहे, तो खमक्या आहे, तो विकास पुरुष आहे. तो राज्यातल्या लोकांची काळजी घेऊ शकतो. त्यांच्याकडे व्हिजन आहे, त्यांच्याकडे प्रामाणिकपणा आहे, चारित्र्य संपन्न आहे आणि सगळ्या महाराष्ट्राचा त्यांना अभ्यास आहे. असा देवेंद्र फडणवीस माझा नेता असल्यामुळं मला कधी चिंता वाटत नाही. जत मधला दुष्काळ हटला पाहिजे हे 800 किलोमीटरवर
राहणाऱ्या नागपूर मधल्या देवेंद्र फडणवीसांना वाटलं, परंतु 120 किलोमीटर इस्लामपूरमध्ये राहणाऱ्या जयंत पाटलाला वाटलं नाही. वाटलं का सांगा? जयंत पाटलाला वाटलं नाही. जयंत पाटलांनी पण कुठं तर भाषण केलं होतं, तुम्ही बाहेरच्या माणसाला इथं येऊ देऊ नका. म्हणजे जयंत पाटलाची सुद्धा झोप उडल्या, झोपत नाही ते. त्याला माहित आहे गोपीचंद विधान परिषदेत आहे तर एवढा दंगा करतोय, उद्या विधानसभेत गेला तर काय करल. आणि म्हणून इथल्या लोकांचं काय दुमत नाही हो त्यांच्याविषयी. पण हे लोक का झोपत नाहीत, मला हा प्रश्न पडलाय. पण जयंत पाटील काय इथं निवडणूक लढणार आहे का? नाही. त्यांच्या पोरासाठी त्यांनी काय चाचपणी केली होती 1 वर्षापूर्वी, त्यांना रिस्पॉन्स मिळाला का? तुम्ही हुशार लोक आहे, तुम्ही पण असे काही साधेसुधी माणसं नाही आहेत. कोणाला रिस्पॉन्स द्यायचा हे नेमकं तुम्हाला कळतं, कोणाला बोलायचं हे पण तुम्हाला कळतं. जयंत पाटलाला खूप व्याप केलं, इथं पोराला उभा करायचं. अरे काय जत आहे, पाणी नसेल पण पाणी पाजणारी लोक इथं आहेत, इतकी लोक आहेत. ज्याला ज्याला वाटतोय जो दुष्काळ आहे, अरे दुष्काळ असेल, मी तुम्हाला विश्वासानं सांगतो 2 वर्षानंतर या महाराष्ट्रामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये कुणाची हिंमत होणार नाही की जत तालुका दुष्काळ आहे म्हणायची. हिंमत होणार नाही. आटपाडी तालुका दुष्काळी आहे, कवटेमंकाळ तालुका दुष्काळी आहे, हिंमत नाही तुमची म्हणायची. अरे आम्ही कष्ट करणारी लोक आहोत, आम्ही मेहनत करणारी लोक आहोत. तुम्ही आम्हाला नाकारलं, तुम्ही आमच्यावरती अन्याय केला, तुम्हाला वाटलं सरकार म्हणजे तुमच्या बापाची जहागीरदारी आहे असं तुम्ही वागला. ज्यांना ज्यांना वाटलं सरकार हे आमच्या बापाची जहागीरदारी आहे त्यांच्या विरोधामध्ये आम्ही लढतोय. आमचं वैयक्तिक कोणाशी भांडण नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, आपल्या हक्काचं आहे हे यांनी आपल्याला दिलं नाही, त्या हक्काचं आपल्याला हिसकावून घ्यायचं आहे. काही काळजी करू नका, तुम्ही संघटित राहा, एकजूट राहा, एक दिलानं एक मनानं आपण सगळेजण पुढे जाऊ. आपला जो बॅकलॉग आहे, रस्ते, पाणी, वीज, आरोग्याच्या सुविधा, शाळांच्या सुविधा, अन्य काय असतील गोष्टी, तो सगळा 70 वर्षाचा बॅकलॉग आपल्याला फक्त 5 वर्षात करायचा आहे. किती? एखादी मॅच असते बघा की 1 बॉल आणि 6 रन पाहिजेत. एखादी मॅच असते का नाही? 1 बॉल आणि 6 रन पाहिजेत. तो 6 मारतो, विजय होतो. आपल्याला 1 बॉलमध्ये 6 नाही, आपल्याला 1 बॉलमध्ये 7 रन काढायचे आहेत. अशी परिस्थिती आपल्या समोर आहे. 1 बॉलमध्ये 7 रन काढायचे आहेत. म्हणजे एक तर नो बॉल गेला पाहिजे, नाहीतर व्हाईट बॉल गेला पाहिजे, मग 6 मारायचा आहे. आणि ते आपण करू शकतो. तुम्ही माझ्या सोबत असला तर ते आपण करू शकतो. चिंता करू नका. आपल्याला इथली व्यवस्था बदलायची आहे, व्यवस्था परिवर्तन करायचं आहे. आपला इथं कोणी शत्रू नाही. कोणी इथला आमदार, इथला माजी आमदार, जे कोणी बोलतात हे आपले अजिबात शत्रू नाहीत. आपल्याला लोकांच्यासाठी काम करायचं आहे, तालुक्यातली परिस्थिती बदलण्यासाठी काम करायचं आहे आणि जतचं नाव अखंड महाराष्ट्रभर होण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. होईल की नाही जतचं नाव महाराष्ट्रभर? होईल की नाही? आता जिल्ह्यात एवढे मतदारसंघ आहेत, राज्यात एवढे मतदारसंघ आहेत, परत नुसती चर्चा जतचीच सुरू आहे की नाही सांगा? पेपरला, टीव्हीला चालू आहे सारखं जत मध्ये गोपीचंद पडळकरला विरोध. गोपीचंद पडळकर बाहेरचा आहे म्हणून विरोध. काय उपयोग होणार नाही का? होईल? अरे तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहात. संजय राव, तुम्ही आज कार्यक्रम, मला वाटलं कुठंतरी छोटा कार्यक्रम असेल, तुम्ही एवढी मोठी फिल्डिंग लावल्या मला पण माहित नव्हतं. सोनलगीत गेलो, अख्खा ते सभा मंडप भरून सगळी लोक, बिरादार सर, पांढरे सर, त्यांची सगळी टीम. सुसलाद मध्ये गेलो, गावच तिथं सगळं उभं. मी गाव दत्तक घेतला, सुसलाद. सुसलाद गाव मी दत्तक घेतलंय. तुम्ही आता उद्या जाऊन राऊंड मारून या, गावात काय काय कामं झाली नाहीत, आणि पुढच्या वर्षी राऊंड मारून या. ते सगळं पूर्ण बदलून टाकतो. ज्यांना त्यामुळं बोलण्यासारखे विषय बरेच आहेत, आपण पुढे विषय बोलू. पण राज्य सरकारनं खूप निर्णय घेतलेले आहेत. आपण लोकांना जाऊन सांगितलं पाहिजे. अंगणवाडी ताईंचं मानधन वाढवलं, पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं, कोतवालाचं मानधन वाढवलं, मदतनीसाचं मानधन वाढवलं. नंतर रोजगार सेवकांचं 8,000 रुपये पहिल्यांदा त्याला मानधन दिलं, त्याला मानधनच नव्हतं.
लाईट बिल पूर्ण माफ केलं, मागची थकबाकी पूर्ण झिरो. तुम्हाला लाईट बिल आलं का? नाही, त्याच्यावरती 0 आलं का? ते म्हणायला लागले ते नाही थकबाकी, एकदा लाईट बिल माफ केलं नाही म्हणजे थकबाकी. अरे काय बोलताय तुम्ही? होतं तुमच्याकडे तेव्हा तुम्ही काहीच केलं नाही. लाडक्या बहिणीची योजना आली, त्याने आता सरकारचा तिजोरीचा खडखडाट करायला लागली, म्हणायला लागली. अरे तुमचं कर्नाटकात सरकार आहे, त्यांनी दिली योजना चालतीये. तुमचं तेलंगणामध्ये सरकार आहे, त्यांनी योजना दिली चालतीये. अरे त्यांनी त्यांच्या बजेटच्या 40% खर्च केलं कर्नाटकवाल्यांनी, त्यांनी तेलंगणावाल्यांनी 33% खर्च केलं. महाराष्ट्र सरकारचं 7.5 लाख कोटीचं बजेट आहे. आम्ही बहिणीला किती देतोय? 47,000 कोटी, म्हणजे 7-8% आम्ही खर्च करतोय. 40% खर्च करणारे कुठं? 33% खर्च करणारे कुठं? आपलं सरकार 7% खर्च करतंय. अरे देवेंद्र फडणवीस हा अर्थतज्ञ माणूस आहे, जयंत पाटलासारखा बिंडोक माणूस नाही. हा 9 वर्ष राज्याचा अर्थमंत्री होता. काय झाडू मारलास का तिथं? काय केलं? 9 वर्ष राज्याचा अर्थमंत्री. जतला पाणी नाही, आटपाडीला पाणी नाही, खानापूरला पाणी नाही, पण मी जिल्ह्याचा नेता आहे. कशाला नेता? हा मला कोण कोण म्हणले जयंतराव पाटलाव बोलू नका, त्यांची मतं मिळते. अरे असली मतं मला नको आहेत. मी जर उभा राहिलो तर असली मतं मला नको आहेत. मला स्वाभिमानी लोकांची मतं पाहिजेत. मला पार्टीने जर उमेदवारी दिली ना, म्हणून मी तुम्हाला मतं देतो. ती तिकडं ठेव तुझी मतं, कोणाला द्यायची त्याला दे. जी लोक विजनरी नाहीत, जी लोक काम करू शकत नाहीत, ज्यांच्याकडं टॅलेंट नाही, त्या लोकांचं कामच नाही राजकारणामध्ये. काय तर तुम्ही नवीन करा ना, नवीन काहीतरी प्रयोग करा. आज जर आमची MIDC झाली, आमचं पोरग जे बेंगलोरला जातंय, हुबळीला जातंय, बेळगावला जातंय, विजापूरला जातंय, इकडं पुण्याला मुंबईला जातंय कामाला, सांगली कुपवाडच्या MIDC मध्ये जातंय, ते पोरग जर इथंच कामाला लागलं, घरी राहील, इथं काम करेल, 8 तास ड्युटी करेल, परत घरी जाईल संध्याकाळी, त्याची जनावरं बघल, शेती बघल, आई वडिलांची सेवा करल. हे काम केवढं मोठं होतंय सांगा. मग ह्याच्या अगोदर काय MIDC खातं नव्हतं? होतं का नव्हतं सांगा? काय इथं जमीन द्यायला शेतकरी तयार नव्हते? होतं सगळं, पण ह्यांना काय करायचं नव्हतं. ह्यांना फक्त नुसत्या कुरगुडे करायचे. हे झालं, ते झालं, अमकं झालं, तमकं झालं, असलं राजकारण आपल्याला करायचं नाही. त्यामुळं उमदीकरांना, परिसरातल्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण जे काम आता आपल्या हातात घेतलंय ते आपण पूर्ण करू आणि ते क्षमतेनं पूर्ण करू. लोक बघायला येतील उमदीची MIDC कशी झाली आहे, पंचतारांक MIDC. कर्नाटकची लोक येतील, महाराष्ट्राची लोक येतील आणि एक इथला सगळ्या परिसरामध्ये आर्थिक क्रांती होईल, इथल्या परिसरामध्ये सामाजिक क्रांती होईल, इथल्या परिसरामध्ये शैक्षणिक क्रांती होईल. अशा पद्धतीचं काम आपल्याला करायचं आहे. मी परत एकदा उमदीकरांना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही माझा इथं सन्मान केला, सत्कार केला आणि मला काम करण्यासाठी बळ दिलं. त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.